लाल भोपळा किसून घेतला आहे घारगे करण्यासाठी. 1 वाटी किस, 1 वाटी गूळ आणि छोटी अर्धी वाटी म्हणजे 4 ते 5 चमचे रवा घेतला आहे. बारीक जाड कसाही घ्या, कारण तो आपल्याला शिजवायचा आहे रवा. तो नंतर सांगते. आता कढईत आपण रवा भाजायला घ्यायचा आहे. कोरड्याच कढईत, काही तेल तूप घालायचं नाही आहे, खरपूस भाजायचा नाही आहे, नुसताच त्याच्यातला ओलेपणा निघून जाईपर्यंत, कोरडा होईपर्यंत थोडासा गरम करायचा आणि मग त्याच्यात कोंबट पाणी घालायचं आणि तो शिजवून घ्यायचा आहे. कोंबट पाणी घालायचं, गार पाणी घातलं तर गुठळ्या होतात, कोंबट पाणी घातलं तर ढवळलं की लगेच त्याची पेस्ट होते. आपल्याला बघायचं, कारण थोडंसं पाणी घालायला लागलं तर आपण घालूया याच्यात, कारण मग काय होतं की तो शिजल्यावर गार झाल्यावर तो आळतो, घट्ट होतं. तर आपल्याला थोडीशी सैलसर पेस्ट हवी आहे, छान शिजलेला रवा आपल्याला. आणि एकीकडे मग आपण भांडं तापत ठेवायचं दुसरं. कशासाठी तर आपल्याला किस शिजवून घ्यायचा आहे. तेलात गरम झालं तेल थोडंसं की किस घालायचा, जो आपण केलेला आहे 1 वाटीवर लाल भोपळ्याचा. आणि मग त्याच्यामध्येच तो ढवळून थोडासा, अगदी 1 मिनिटसुद्धा, 1च मिनिट, 1-2 मिनिट परतायचा, फार नाही परतायचा, शिजवावा लागत नाही, गुळासोबत तो शिजतो छान. आणि मग लगेच गूळ घालायचा आणि गूळ चांगला ढवळायचा, गूळ पातळ होऊ द्यायचा, एकजीव होईपर्यंत. गॅस मोठा करायचा नाही फार, पण अगदी छोटा पण नाही करायचा, कारण गूळ वितळायला हवा आहे आपल्याला. आणि गूळ चांगला वितळेपर्यंत, थोडे खडे असतील तर थोडेसे उलटण्याने करून घ्यायचे, म्हणजे ते राहत नाहीत. हे बघा, हे तर होत आलेलं आहे. 3 ते 4 मिनटात हे होतं सगळं. जास्त कडवायचं नाही आहे, कडक पाक करायचा नाही आहे, काही करायचं नाही आपल्याला, कारण कडक पाक नाही. हे बघा, थोडीशी बुडबुडे असे आले ना, उकळी, अगदी अर्धी उकळी आपण म्हणतो, अर्धी पाव उकळी, ती उतरून घेऊन त्याच्यात आपल्याला तांदूळाचं पीठ घालायचं आहे. आपल्याला साधारणपणे ह्याच्यात बघा आता, ह्या 1 वाटी गूळ, 1 वाटी किस, ह्याच्यात आपल्याला 3.5 वाट्या तरी साधारणपणे पीठ लागतं. वरून लागलं तर पुन्हा चमचाभर घालता येतो, कारण आपल्याला भिजवायचं आहे थापता येईपर्यंत. माझ्या एका हातात मोबाईल आहे, डाव्या हातात, आणि त्यामुळे हे पातेलं थोडंसं फिरतं आहे गरागरा, ठीक आहे. पण आणि मग याच्यामध्ये आपल्याला हे बघा, वरून थोडंसं घालायचं, आपण प्रमाण बघायचं आणि आपल्याला कणकीसारखं भिजवायचं. आणि हा रवा पण जो मगाशी आपण उकडवलेला आहे, तर मग तो घालायचा आहे, असा मऊ मऊ अशी पेस्ट. अजूनही पातळ चाललीच ती, माझं थोडंसं पाणी कमी झालं आहे, म्हणजे ते जरा वाळला आहे जास्त तो रवा. हे बघा, थोडा पडत नाही आहे, पण ठीक आहे, तो त्याच्यात होऊन जाईल. आणि हा सगळाच्या सगळा मी घेणार आहे, काय 4-5 चमचे रवा घेतला होता तो, कारण हे बघा. आणि असं छान मळायचं आहे आपल्याला हे पीठ. आता गरम आहे, गार झालं की छान मळायचा, हाताला तेल घ्यायचं. मी हळद वगैरे घालत नाही. बघा, या भोपळ्याच्या रेषा कशा छान दिसतात ह्याच्यात, लाल भोपळ्याच्या. हळद घातली ना की तळताना पटकन करपतो, काळे होतात. कढईत आपण ठेवली आहे, लगेच तेल घालायचं तापल्यावर. गॅस फार मोठा करायचा नाही, पण एकदा तापवून घेतलं की सिम ठेवायचा आणि स्थिर ठेवायची फ्लेम. आणि असे छान टम्म असे फुगेपर्यंत छान असे घारगे तळायचे. खूप छान घारगे होतात, करून बघा. हे प्रमाण आहे, रव्याचं प्रमाण सांगितलं आहे. आणि असे छान 3.5-4 वाट्या पीठ लागलं की अर्धी वाटी रवा घालायचा शिजवून. थोडं तेलात आपण मीठ घालतोच गुळाच्या पदार्थात. हे बघा, असे टमटमीत सगळे घारगे करून घ्यायचे. बघा, कमेंट करा, कमेंटला मी उत्तरं देईन, काही असतील शंका तर. हे बघा, असे करून बघा भोपळ्याचे घारगे, लाल